रामायणामध्ये सीतेचं रावणाने अपहरण केल्याचा एक प्रसंग आहे आणि अपहरण झाल्यानंतर मग सीतेचा शोध सुरू होतो आणि सरते शेवटी असं कळतं की सीता ही रावणाच्या लंकेमध्ये आहे आणि लंकेकडे जाण्याचा मार्ग जो आहे तो समुद्र मार्ग आहे. आणि मग जांबवंत हडमंत अंग त्या समुद्राच्या किनाऱ्याला येतात आणि तिथं असं ठरतं की समुद्राच्या मार्गाने लंकेत जाणार कोण. तेव्हा जांबवंत हडमंतला असं म्हणतात की तुझ्याकडे ती शक्ती आहे, तुझ्याकडे तो आत्मविश्वास आहे आणि लहानपणीच तुला ते वरदान मिळालं आहे आणि तू उडू शकतो, तो समुद्र पार करू शकतो आणि तू त्या ठिकाणी जाऊन सीतेला रामाचा निरोप देऊ शकतो, हे सगळं तो करू शकतो. असं म्हणल्यानंतर हनुमंतानी तसा प्रयत्न केला. तो एका पर्वतावर उभा राहिला आणि पर्वतावरून श्रीरामाचं नाव घेतलं आणि त्यांनी लंकेच्या दिशेने झेप घेतली. खर तर जांबवंतांनी ज्या पद्धतीने हनुमंताला त्याच्या शक्तीची जाणीव करून दिली, मला वाटतं की आपल्या भोवताली सुद्धा असे जांबवंत असले पाहिजेत किंवा जर ते असतील तर त्या जांबवंतांनी आपल्याला आपल्या शक्तीची जाणीव करून दिली पाहिजे. आणि जेव्हा आपल्या शक्तीची जाणीव करून देणारे जांबवंत आपल्या भोवताली असतील तेव्हा कोणताच प्रवास अवघड नाही.